सिंहासनावर अधिराज्य गाजवलेलं आहे ते म्हणजे जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जीवन परिचय जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की भारत ही भूमी आज जर कुठली म्हणून ओळखली जाते तर ती गौतम बुद्धाची भूमी म्हणून ओळखली जाते. सर्वधर्म परिषदेमध्ये गेलेल्या स्वामी विवेकानंदांनी जगभर जो विचार सांगितला भारतीय संस्कृतीचा तो त्यांनी प्रामुख्याने उपनिषद आणि गौतम बुद्धांचा बुद्ध तत्वज्ञान हे जगभर सांगितलं गेलेलं आहे. भारतामध्ये ज्या तत्वज्ञानाचा अभ्यास केला जातो, जे आस्तिक आणि नास्तिक तत्वज्ञान म्हणून ज्या तत्वाचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे त्या वर्गीकरणामध्ये प्रामुख्यानं नास्तिक असून सुद्धा ज्या तत्वज्ञानाला नाकारता आलं नाही म्हणजे नकारात्मक स्वरूपामध्ये नास्तिक रूपामध्ये सुद्धा ज्याच्या विचाराचं आज पुरस्कार केला जातो ते तत्वज्ञान म्हणजे बौद्ध तत्वज्ञान होय. आपण त्या तत्वज्ञानाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अष्टांग मार्ग काय आहेत, आर्य सत्य काय आहेत आणि पंचशील तत्व या तत्वाचं महत्व काय आहे. म्हणजे आपल्याला जर जीवन जगत असताना जसं निसर्गानं हात, पाय, डोळे, कान हे सगळं दिलेलं आणि जर समजा श्वास दिला नसेल तर म्हणजे ह्या देहाला श्वासामुळं काहीतरी सजीवपणा आहे, तसं माणसाला चांगल्या विचारामुळे सजीवपणा आहे आणि तो चांगला विचार देण्याचं कार्य कुणा केलं होतं तर सिद्धार्थ गौतम बुद्धांनी. सिद्धार्थ गौतम बुद्ध हे देवाचे अवतार आहेत का? सिद्धार्थ गौतम बुद्ध हे स्वतः प्रेषित आहेत का? नाही. मग त्यांना भगवान का म्हटलं जातं? भगवान म्हणणं म्हणजे त्यांनी जे भगव वापरत होते त्या भगव्या शब्दापासून भगवान हा शब्द आलेला आहे, जो शब्द त्यांच्या सोबतच जातो. परंतु त्यांनी कुठेही असा दावा केला नाही की मी अवतार आहे किंवा मी चमत्कार आहे किंवा मी तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं एका चुटकीसरशी सोडून देईल किंवा तुम्ही कुठलं तर कर्मकांड करा, मी जे सांगतोय त्या मार्गावरती. त्यांनी एकच विचार सांगितला म्हणजे स्वतःला घडवत असताना स्वतःचे आत्मप्रचिती ज्याला म्हणतो, आत्मसाक्षात्कार ज्याला म्हणतो, ती अवस्था जोपर्यंत त्यांना येत नव्हती तोपर्यंत त्यांनी ज्ञानाचा शोध घेण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे आपण जगात असे माणसं बघतो की जे माणसं वेगवेगळ्या गोष्टीच्या आशेमध्ये, लालसेमध्ये, स्वार्थामध्ये प्रचंड स्वतःला त्रास करून घेत असतात. मग काही जणांना श्रीमंत होण्याची, काही जणांना राजकारणामध्ये यशस्वी होण्याची, काही जणांना प्रसिद्धीची, अशा वेगवेगळ्या ज्या काही अपेक्षा, मोह, माया किंवा जे काही त्यांचे षडरिपू आहेत त्या गोष्टीत ते गुंतून जातात. मग जेव्हा त्यांना कळतं की अरे आपण ज्या भाकरी मिळवण्यासाठी दगदग करत होतो ती भाकरी सुद्धा सुखाने खावं एवढं आपण स्थिर जीवन जगलो नाही. मग विचार करा